सोलापुरात बहुतांश पद्मशाली समाज बांधव गरीब व होतकरू आहेत. अशा कुटुंबातील अनेक विद्यार्थी हे गुणवंत आहेत, पण आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. अशांसाठी पद्मशाली समाज बांधवांनी पुढाकार घेऊन एक ट्रस्ट उभारून निधी जमवण्याची गरज आहे. असे केल्यास अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. 10वी पासून ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे, असे आवाहन नाशिक येथील तत्कालीन विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले. आपल्या पद्मशाली समाजाचा डीएनए नक्कीच चांगला आहे. तुम्ही जे टॅलेंट काढलं, आयक्यू काढलं, 100 इतर समाजाचे मुलं काढले, आपल्या समाजाची 100 लोकांचे आयक्यू तपासला, तर आमच्या मुलाचा नक्कीच पद्मशाली समाजाच्या मुलाचा आयक्यू खूप चांगला आहे. अशा हे आयक्यू चांगले असलेल्या मुलांसाठी फक्त घरच्या परिस्थिती नसल्यामुळे त्यांचा आयक्यू समाजासाठी सुद्धा आणि त्याच्या स्वतःसाठी उपयोग होत नाही. त्यासाठी आपण काही करता येईल का या निमित्ताने मी विनंती करतो. आणि जर आपण असा विचार केला, गौरीशंकर तू आणि तुम्ही गौरजी आणि खरंच प्रयत्न करा, आपण इकडून तिकडून फंडिंग नक्की करू शकतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःला अपडेट करणार नाही, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन ज्ञान, नवीन, तोपर्यंत तुम्ही या स्पर्धेमध्ये शिकणारच नाही. म्हणून तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं की आजच्या या निमित्ताने तुम्ही स्वतःला अपडेट करा, नाहीतर मग तुम्ही सिस्टीमच्या बाहेर जाणार. रविवारी सकाळी श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली फाउंडेशनतर्फे पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर तथा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष महेश कोठे, आधुनिक सारथीचे संस्थापक श्रीनिवास बोरा, झेडपीतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण उपनिरीक्षक स्मिता नडीमेटला, पद्मशाली फाउंडेशनचे सचिव अंबादास कोडक्याल, दयानंद कोंडाबत्तीनी, श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती हे होते. ते पुढे म्हणाले, समाजाला आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाने या कामी आर्थिक योगदान दिल्यास हुशार व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. वास्तविक पद्मशाली समाजामध्ये जन्मजात टॅलेंट आहे. त्यांचा बुद्ध्यांक चांगला असल्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. नवनवीन ज्ञानाबरोबर नवनवीन तंत्रज्ञानही आत्मसात करण्याची या समाजाला खूप गरज आहे. यापैकी नवीन तंत्रज्ञान अद्ययावत ठेवण्यात हा समाज मागे असल्यामुळे वस्त्र उद्योगासह अनेक क्षेत्रात समस्या दिसून येतात. तेव्हा नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर हा समाज प्रगतीपासून वंचित राहू शकतो. हे ओळखून समाजाने काळानुरूप पुढे जाण्याची गरज आहे. या प्रसंगी बोलताना माजी महापौर महेश कोठे म्हणाले की पद्मशाली विद्यार्थ्यांनी मी काहीतरी करू शकतो अशी कोणघाट बांधून वाटचाल करण्याची गरज आहे. अभ्यासातील महत्त्वाच्या विषयांबाबत न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास विद्यार्थी शिक्षणात यशस्वी होऊ शकतात. जीवनात मोठ्या पदावर जाण्यासाठी प्रसंगी विद्यार्थ्यांना संघर्ष करण्याची गरज आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे हेरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. याच शिक्षणाच्या जोरावर त्यांनी देशाची घटना लिहिली. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रत्येकानेच प्रेरणा घेण्याची गरज आहे. अभ्यासाबरोबरच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ दिल्यास प्रत्येक विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना समाज बांधवांकडून प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे. मला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी की त्यांनी जीवनामध्ये कसं काय मिळवलंय सगळं. आज आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळामध्ये सोलापूरमध्ये लोक घाबरत होते. पुढे साहेब नुसतं आले म्हणलं तरी लोक घाबरायचे, कारण ते काय कुणाला दादागिरी करत नव्हते. पण जे काय कायद्याच्या कर्तव्यात आहे ते लोकांना कायदा सांगण्याचा प्रयत्न आणि ते शिस्तीने राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि मला वाटतं जीवनामध्ये ही शिस्त असलीच पाहिजे. आपल्या जीवनात जर शिस्त नसेल तर तो माणूस कधी यशस्वी होणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण वेळ दिला पाहिजे. अभ्यासाला वेळ दिला पाहिजे, आपण खेळाला वेळ दिला पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकण्याला वेळ दिला पाहिजे. आणि हे देत असताना आपल्याला पुढच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आई वडिलांना सुद्धा आणि भाऊ भावांना सुद्धा वेळ दिला पाहिजे. जीवनात जो हा सगळा करू शकतो तो माणूस पूर्ण यशस्वी होतो. मी मनापासून आज सगळ्या ज्यांना यश मिळालं त्यांना सुद्धा हेच सांगेल की जीवनामध्ये काय करावं याच्यापेक्षा काय करू नये हे त्याला समजलं तो आपोआपच पुढे जातो. म्हणून कुठली गोष्ट करायची नाही ही जर कळाली तर कुठली करायची ही त्याचा उत्तर ऑटोमॅटिक माणसाला आल्याशिवाय राहत नाही. ज्या आई वडिलांना शिक्षणाचं महत्व नाहीये अशांच्या घरात सुद्धा चांगली मुलं आहेत, त्याच्याकडे समाजाने लक्ष दिलं पाहिजे.